नमस्कार मित्रांनो, तब्बल 10 दिवसाच्या विश्रांतीनंतर आपण आपल्या चॅनलवर आज शिक्षण विभागाची नवीन अपडेट बघणार आहोत। तर मित्रांनो, या अगोदर जो आपण व्हिडिओ बघितलेला होता त्यामध्ये सरळ स्टुडंट पोर्टलवर आपण विद्यार्थ्यांची संच मान्यता जी आहे ती फॉरवर्ड कशी करायची याचा लाईव्ह डेमो मोबाईलच्या सहाय्याने बघितलेला होता। तर मित्रांनो, आपल्याला संच मान्यता 2024-25 पूर्ण करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला दोन पोर्टलवर काम करायचं आहे। तर पहिलं पोर्टल असणार आहे सरळ स्टुडंट पोर्टल, त्यावर आपण संच मान्यता कशी पूर्ण करायची, पटसंख्या कशी फॉरवर्ड करायची याचा लाईव्ह डेमो बघितलेला आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरळ स्कूल पोर्टलवर आपल्याला संच मान्यता पूर्ण करायची आहे, ती कशा पद्धतीने करायची आहे, आपल्याला कोणत्या स्टेप करायच्या आहे, काय करावं लागणार आहे याचा लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, सरळ स्कूल पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, कारण आपल्याला सरळ स्कूल पोर्टलवर संच मान्यता पूर्ण करायची आहे। कशा पद्धतीने करायची आहे आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे ते होणार आहे। फक्त आपल्याला हा व्हिडिओ जो आहे हा स्किप न करता पूर्ण बघायचा आहे। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो बघा, आपल्याला सरळ स्कूल पोर्टल वरून संच मान्यता पूर्ण करण्यासाठी इथे संच मान्यता टाइप करावं लागणार आहे आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझर मध्ये। तर बघा, अशा पद्धतीने संच मान्यता आपण टाइप करून घेणार आहोत। एक नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे। तर बघा, इथे हा जो पहिला रिझल्ट आलेला आहे आपल्या समोर, संच मान्यता स्कूल लॉग इन एज्युकेशन महाराष्ट्र, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, याची डायरेक्ट लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देणार आहे। तर बघा, यावर मी क्लिक करतो। यावर क्लिक केल्यानंतर बघा, एक नवीन इंटरफेस आपल्या समोर आलेला आहे। मोबाईलवरून आपण हे करत आहोत। तर बघा, इथे आपल्याला दोन ऑप्शन मिळणार आहे। एक असणार आहे संच मान्यता अपंग कल्याण आणि दुसरं असणार आहे संच मान्यता, म्हणजे हे संच मान्यता पहिलेच असणार आहे, इकडे अपंग कल्याणचं असणार आहे। तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। अगदी सहजपणे आपण यावर क्लिक करायचं आहे आणि इथे एक नवीन इंटरफेस लॉग इनचा पेज आपल्या समोर आलेला आहे। तर बघा, हे आहे संच मान्यता स्कूल पोर्टलची लॉग इन पेज। तर बघा, इथे संच मान्यता लिहिलेलं आहे आणि लॉग इन हिअर म्हणून आहे। तर इथे आपल्याला आपल्या शाळेचा आयडी पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे। जर मित्रांनो इथे आपला पासवर्ड वगैरे आपण विसरलेला असाल तर इथे बघा, एक फॉरगेट पासवर्डचा ऑप्शन आहे। इथे जाऊन आपण आपला पासवर्ड जो आहे तो चेंज करून घेऊ शकता किंवा रिसेट करून घेऊ शकता। तर बघा, त्याचा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। तर बघा, आता मी इथे लॉग इन करून घेतो। लॉग इन करण्यासाठी मी माझा आयडी पासवर्ड टाकून घेणार आहे आणि इथे हा जो कॅप्चा दिसत आहे आपल्याला, हा जसाच्या तसा आपल्याला इथे फिल करून घ्यायचा आहे। तर बघा, याला मी इथे फिल करून घेतो आणि त्यानंतर आपल्याला समोरची स्टेप करायची आहे। तर बघा, आता इथे आयडी पासवर्ड टाकून कॅप्चा मी टाकून घेतलेला आहे। खाली जे लॉग इनचं बटन आहे निळ्या रंगामध्ये, यावर आता आपण क्लिक करून घेणार आहोत। तर बघा, अगदी सहजपणे आपलं इथे आता लॉग इन होणार आहे। लॉग इन वर मी क्लिक केलेलं आहे आणि बघा, एक नवीन इंटरफेस इथे आलेला आहे। अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे। तर बघा, ही सूचना जी आहे ही आपल्याला वाचून घ्यायची आहे। इथे काय म्हणजे, एज्युकेशन महाराष्ट्र गव्हर्नमेंट.इन सेज सन 2024-25च्या संच मान्यतेसाठी दिनांक 1/10/2024 रोजी कार्यरत मान्यता प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉग इन वरून वर्किंग पोस्ट या मेनूमध्ये वर्किंग स्टाफ टीचिंग क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदांची माहिती नोंद करून अपडेट व फायनलाइज पूर्ण करून त्यानंतरच वर्किंग स्टाफ नॉन टीचिंगची नोंद पूर्ण करावी। तर मित्रांनो, आपल्याला या ज्या स्टेप आहे या पूर्ण करायच्या म्हणजे आपली संच मान्यता होणार आहे। तर बघा, याला आपण सिंपली ही सूचना वाचून याला ओके करून घेणार आहोत। ओके केल्यानंतर बघा, हा जो इंटरफेस आहे हे आपल्याला दिसत आहे इथे। तर इथे आपल्याला जास्त काही कठीण इंटरफेस नाही आहे आणि या अगोदर मागच्या वर्षी जे काही आपण संच मान्यता केली होती या अगोदर, त्याचा सुद्धा ऑलरेडी व्हिडिओ आपण बघितलेला आहे आपल्या चॅनलवर। तर बघा, हे थोडं वेगळं असणार आहे। तर बघा, आपल्याला नेमकं काय करायचं आहे, इथे आपल्याला जायचं आहे। इथे बघा, 3च टॅब आहे फक्त। इथे होम असणार आहे, स्कूल इन्फॉर्मेशन आणि वर्किंग पोस्ट। तर आपल्याला जायचं आहे वर्किंग पोस्टला। वर्किंग पोस्ट मध्ये गेल्यानंतर मित्रांनो बघा, तिथे आपल्याला 3 टॅब दिसत आहे। बॅक लॉग फॉर एंट्री टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ, वर्किंग स्टाफ टीचिंग, नॉन टीचिंग, म्हणजे इथे आपल्याला वर्किंग स्टाफ आणि वर्किंग स्टाफ नॉन टीचिंग म्हणजे जे मोठ्या शाळेमध्ये इतर पदे असतात त्यांची माहिती वगैरे भरायची आहे। तर मित्रांनो, आता आपल्या जिल्हा परिषद शाळेला इतर पदे नसतात, लहान शाळेला समजा, तर आपल्याला तरी सुद्धा ही माहिती आपल्याला भरायची आहे आणि ती फायनलाइज करायची आहे। तर कशी करायची ते बघा। तर सगळ्यात अगोदर आपण वर्किंग स्टाफ टीचिंग जे आहे यावर आपण क्लिक करणार आहोत। ही माहिती आपल्याला भरायची आहे। तर यावर मी क्लिक करून घेतो। यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्या समोर
येणार आहे अशा पद्धतीचा. तर बघा इथे एक सूचना सुद्धा लिहून दिसणार आहे आपल्याला मित्रांनो, मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे. तर बघा, जर एकापेक्षा माध्यमांची मल्टीमीडियम शाळा असेल तर प्रथम एक माध्यम मीडियम निवडून त्या माध्यमाची कार्यरत पदे वर्किंग पोस्ट भरून माहिती अपडेट करावी. त्यानंतर त्याचप्रमाणे अन्य माध्यमाची कार्यरत पदे भरून माहिती अपडेट करावी व सर्व माध्यमाची कार्यरत पदे भरून अपडेट केल्यानंतरच फायनलाइज या बटनवर क्लिक करावे. तर बघा, महत्वाच्या सूचना आहे. ह्या सूचना वाचूनच आपल्याला हे सर्व कामं करायची आहे. आपल्याला कुठल्याही पद्धतीची घाई वगैरे करायची नाही. तर बघा, आता इथे आपल्याला काहीच दिसत नाही आहे. तर इथे सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, इथे बघा एक ऑप्शन आहे मीडियमचं. इथे आपल्याला सिलेक्ट ऑप्शन करायचं आहे. यावर आपण क्लिक करणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ते माध्यमांची यादी येणार आहे. आता इथे माझ्या शाळेचं मराठी असल्यामुळे फक्त मराठी आलेलं आहे. यावर टिक करून घेतो मी. टिक केल्यानंतर बघा, आता हे अशा पद्धतीचं आता आपल्याला हे दिसत आहे, हे एडिट होत आहे. तर इथे आपल्याला जे काही माहिती आहे ते भरून घ्यायची आहे. जसं आता माझ्या शाळेला छोटी शाळा आहे त्यामुळे हेडमास्टरचं पद नाही आहे, तर ते 0 ठेवणार आहोत मी. आणि आता अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 1 ते 5 म्हणते, तर इथे मी आता माझ्या शाळेची माहिती भरून घेणार आहे. तर इथे 2 असणार आहे ते. आणि एवढीच माहिती मित्रांनो भरायची आहे लहान शाळेला, जास्त काही ते नसणार आहे. आणि मोठी जर शाळा असेल तर आपल्याला ते वाचल्यानंतर ते लक्षात येणार आहे कशा पद्धतीने भरायचं. त्यानंतर आता ही माहिती भरून झालेली आहे मित्रांनो. आता आपल्याला काय करायचं, याला सिम्पली इथे बघा वर 2 ऑप्शन दिसणार आहे, अपडेट आणि फायनलाइजचं. तर सगळ्यात अगोदर आपल्याला अपडेट करायचं आहे. अपडेटवर क्लिक केल्यानंतर बघा, डाटा अपडेट इज सक्सेसफुली, लगेचच ती अपडेट होणार आहे. म्हणजे ही जी माहिती आहे अपडेट झालेली आहे. याला या क्रॉसवर आपण टिक करून ते काढून घेणार आहोत. त्यानंतर आता आपली माहिती अपडेट आपण केलेली आहे, याला आता आपण फायनलाइज करणार आहोत. तर त्यासाठी आता वर फायनलचे बटन आहे, त्यावर आपण क्लिक करणार आहोत. तर बघा, इथे सिलेक्ट प्लीज सिलेक्ट मीडियम म्हणते, म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला ते मीडियम सिलेक्ट करावं लागणार आहे. तर बघा, आता आपण जी माहिती अपडेट केलेली होती, 2 भरून घेतलेले होते, ती माहिती इथे आलेली आहे. आता या माहितीला मी फायनलाइज करून घेतो. तर फायनलाइज साठी फायनलाइजचं जे टॅब आहे वर, यावर क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा, एक कन्फर्मेशन आपल्या समोर येणार आहे. एज्युकेशन महाराष्ट्र government.in says do you really want to finalize, म्हणजे आपण खरोखरच याला फायनलाइज करायचं आहे का, अशा पद्धतीचा ते विचारत आहे. तर आपल्याला सिम्पली याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर बघा, इथे आता एक मेसेज आलेला आहे हिरव्या रंगामध्ये, डाटा इज फायनलाइज, म्हणजे आपली ही माहिती जी आहे ही फायनलाइज झालेली आहे, भरून झालेली आहे. तर आता मित्रांनो, हे आपलं अर्धकाम झालेलं आहे. तर परत आपण जाणार आहोत आता वर्किंग पोस्टवर. तर इथे बघा, मी आता क्लिक करून घेतो आणि आता जी माहिती आपण भरलेली आहे आता ते हिरव्या रंगामध्ये दिसत आहे. इथे बघा, वर्किंग स्टाफ टीचिंग जे आहे ते हिरव्या पट्टीमध्ये आलेलं आहे, म्हणजे ही माहिती आपली भरून फायनलाइज झालेली आहे. आता आपली लहान जरी शाळा असेल, आपल्याकडे नॉन टीचिंग स्टाफ जरी नसेल, तरी आपल्याला ही सुद्धा माहिती भरावी लागणार आहे, ही अपडेट करावी लागणार आहे. तर बघा, यावर आता मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा, हा अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. तर वर्किंग नॉन टीचिंग स्टाफ जो असतो त्यामध्ये हेड क्लर्क असते, सिनियर क्लर्क, ज्युनियर क्लर्क, लॅब असिस्टंट, अशा पद्धतीचे असतात. ते मोठ्या शाळेवर ते असतात. तर मोठी शाळा जर असेल तर आपल्याला त्या पद्धतीने ते भरून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, जर आपली छोटी शाळा असेल तर आपल्याला हे सर्व जे पदे आहे हे आपल्याला सर्व 0 करून घ्यायचं आहे इथे. तर बघा, आता मी याला सर्व जे ही माहिती आहे हे भरून घेतो म्हणजे याला सर्व आपल्याला 0 करावं लागणार आहे. तर बघा, प्रत्येकाला मी आता इथे 0 करून घेणार आहे, कारण माझ्याकडे कुठलंच ते पद नाही आहे आपल्या शाळेवर. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला नॉन टीचिंग स्टाफची जी माहिती आहे ते सुद्धा आपल्याला भरावी लागणार आहे, अपडेट करावी लागणार आहे. नसेल तर आपल्याला अशा पद्धतीने तिथे सर्व जे काही आहे ते सर्व 0 करावं लागणार आहे. तर बघा, मी आता सर्व हे भरणार आहे. नाईक म्हणून आहे, लॅब अटेंडंट म्हणून आहे, हे सर्व बघा मित्रांनो, मी आता हे सर्व 0 करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आता हे सर्व आपलं झालेलं आहे. आता आपल्याला सिम्पली मागच्या याच्यामध्ये जे केलेलं होतं, पहिले अपडेट करायचं, नंतर फायनलाइज करायचं. तर बघा, मी याला अपडेट करतो. अपडेट करण्यासाठी अपडेटवर क्लिक केलेलं आहे मी. आता बघा, डाटा अपडेट सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे, म्हणजे ही माहिती अपडेट झालेली आहे. याला सिम्पली मी काढून घेतो. त्यानंतर आता फायनलाइज वर क्लिक करतो. फायनलाइज वर क्लिक केल्यानंतर बघा, कन्फर्मेशन आलेलं आहे, एज्युकेशन government.says डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज. तर याला सिम्पली ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर बघा, डाटा इज फायनलाइज, म्हणजे आपली ही जी माहिती आहे ही फायनलाइज झालेली आहे. तर मित्रांनो बघा, आता परत आपण जर वर्किंग पोस्ट वर गेलो या टॅबवर,
तर इथे बघा आपल्याला दोन्ही जी माहिती आहे आपली हिरव्या रंगात दिसत आहे, म्हणजे आपली ही माहिती भरून झालेली आहे आणि फायनलाइज सुद्धा झालेली आहे. संच मान्यतेचं जे काही काम आहे आपलं 2024-25चं स्कूल पोर्टलवरील हे या पद्धतीने करायचं आहे. एवढंच आपल्याला करायचं आहे, म्हणजे आपली संच मान्यता ही पूर्ण इच्छी झालेली आहे. आणि स्टुडंट पोर्टलवर कशा पद्धतीने फॉरवर्ड करायची आहे ते सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो, अत्यंत महत्वाची माहिती, महत्वाचा व्हिडिओ आपण जाणून घेतलेला आहे. सध्या आपल्याला राज्यस्तरावरून शिक्षण विभागाकडून आपल्याला संच मान्यता पूर्ण करण्यासंदर्भात आदेश आलेले आहे, पत्र आलेले आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला ती कार्यवाही करायची आहे. तर मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे स्कूल पोर्टल आणि स्टुडंट पोर्टलवरील. तर मित्रांनो, जर आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल स्किप न करता, तर आपल्याला हे लक्षात आलेलं असेल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.